नमस्कार सर्वांना. बांधकाम कामगार विभागामध्ये महत्वाची अपडेट असे आलेले आहेत. बांधकाम कामगारामध्ये भांडे संचाची अपॉइंटमेंट आजपासून घेणं सुरू झालेले आहे. मार्च महिन्याची भांडे संचाची अपॉइंटमेंट आजपासून तुम्ही घेऊ शकता. जर तुमची बांधकाम कामगारामध्ये नोंदणी झालेली असेल आणि बांधकाम कामगाराचे तुम्हाला आतापर्यंत भांडे संच कुठल्याही घरातील कुटुंबातील व्यक्तीला भेटले नसेल तर तुम्हाला ही 30 वस्तूचा संच, भांडे संच म्हणजेच अत्यावश्यक वस्तू, गृहोपयोगी वस्तूचा संच तुम्हाला भेटणार आहे आणि त्याची अपॉइंटमेंट तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता. तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये राहत असाल, सगळ्या जिल्ह्यामध्ये गृहोपयोगी संच जे 30 प्रकारचे भांडे आहेत, 30 भांड्याचे संच आहे, तर त्या भांड्या संचाचे अपॉइंटमेंट घेणं सुरू झालेलं आहे. त्याची जर लिंक लागत असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक देईल आणि तुम्ही तुमची बांधकाम कामगाराची अपॉइंटमेंट घेऊ शकता. त्याला फक्त अट एवढी आहे, बांधकाम कामगार म्हणजे तुमची नोंदणी सक्रिय असणं आवश्यक आहे. जर तुमची बांधकाम कामगारामध्ये सक्रिय नोंदणी असेल आणि तुम्हाला याच्या आधी कधीच भांडे भेटले नसेल तर तुम्हाला आता ते भांडे भेटणार आहे. तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघताय कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे सर्व जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा भांड्याचा संच सुरू झालेला आहे आपण नक्की तुम्हाला सांगू. तर कमेंट करून नक्की सांगा. बघा, त्याच्यासोबतच तुम्हाला अजून 2 वस्तू नवीन भेटायला सुरुवात झालेली आहे. ते म्हणजे इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट. इसेन्शियल किट म्हणजेच काय, तर ती पेटी भेटत असते तुम्हाला. पहिल्या लोकांना ज्यांची बांधकाम कामगारामध्ये 1-2 वर्षाआधी नोंदणी झालेली होती आणि त्यांना सुरुवातीला पेट्या भेटलेल्या होत्या, तर आता त्या लोकांना पेट्या भेटणार नाहीत डबल. पण ज्या बांधकाम कामगाराची नवीन नोंदणी झालेली आहे, ज्यांना आतापर्यंत पेटी भेटलेली नाही, आता त्या बांधकाम कामगारांना 2 वस्तू सोबत भेटणार आहेत. त्या म्हणजे इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट, अशा 2 वस्तू. इसेन्शियल किट म्हणजे त्याच्यामध्ये जी पेटी आहे ती पेटी, आणि सेफ्टी किट म्हणजे ती एक बॅग भेटणार आहे, जी बॅग तुम्ही गावाला जाऊन सुद्धा घेऊ शकतात. त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर साऱ्या वस्तू आहेत. तुमची टिफिन बॉक्स आहे, तुम्हाला कलर द्यायला ती दोरी आहे, त्याच्यासोबत तुम्हाला मास्क आहे, तुम्हाला ग्लोव्ज आहेत, तुमचे बूट आहेत, त्याच्यासोबत पाण्याच्या 2 बॉटल आहेत. अशा बऱ्याचशा वस्तू त्या बॅगेमध्ये आहेत. आणि पेटीमध्ये तुम्हाला आता काय भेटत आहे, पेटीमध्ये तुम्हाला 2 कोठ्या भेटत आहे, चटाई भेटत आहे, ब्लँकेट भेटत आहे, तुम्हाला रगी भेटत आहेत, तुम्हाला चहापत्तीचा डबा भेटत आहे, तुम्हाला वॉटर फिल्टर भेटत आहेत. वॉटर फिल्टर म्हणून तुम्हाला ॲक्वाचं काही वॉटर फिल्टर भेटणार नाहीये. म्हणजे बऱ्याच लोकांना वॉटर फिल्टर बांधकाम कामगारातून भेटतंय असा भ्रम लोकांच्या मनामध्ये, म्हणजे बांधकाम कामगारामध्ये वॉटर फिल्टर भेटतंय, पण एकावर एक असे स्टीलचे 2 डब्बे आहेत आणि त्या डब्यामध्ये हे बांधकाम कामगाराचं वॉटर फिल्टर भेटत आहेत. तर अशा पद्धतीने हे जे इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट असे 2 जे मी सांगितले, तर त्याचे सुद्धा अर्ज आता मार्च महिन्यामध्ये लवकरच सुरू होणार आहे. आता सध्या गृहोपयोगी संचाचे अर्ज सुरू झालेले आहेत. येत्या 2-3 दिवसामध्ये ते सुद्धा अर्ज सुरू होणार आहेत आणि त्याची सुद्धा लिंक तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. त्याचे सुद्धा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये चालू होणार आहेत ते सुद्धा सांगणार आहेत आणि तुम्ही घर बसल्या तुमची अपॉइंटमेंट घेऊ शकता. तिथं तुम्हाला थंब द्यायचा आहे आणि थंब दिल्यानंतर तुम्हाला तुमचे भांडे, तुमची पेटी भेटणार आहे. एवढं सोपं आहे. त्याच्यासाठी तुम्ही आत्ताच कमेंट करून ठेवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला बांधकाम कामगार संदर्भात आणि अनेक शासकीय योजना अशा आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, त्या सगळ्या योजना आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं काम हे चॅनल करत आहेत. आणि त्यासाठीच आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला जी बांधकाम कामगार असेल, अशा वेगवेगळ्या नवीन नाविन्यपूर्ण योजना असेल, जेवढ्या काही शासकीय निमशासकीय योजना असेल, स्कीमा असेल, त्या सगळ्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आता बघा, बांधकाम कामगाराची जे बरेचसे बांधकाम कामगार आहेत की जे अपॉइंटमेंट घेतात आणि अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला तुमचे जे कागदपत्र असतं, तुमचं आधार कार्ड असेल, ती अपॉइंटमेंटची प्रिंट असेल, तुमची पावती असेल आणि तुम्हाला एक फॉर्म भेटतो, म्हणजे तुमची संमती पत्र असतं. एवढे घेऊन तुम्हाला तिथं जायचंय, तुमचा थंब द्यायचा आहे आणि थंब दिल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी थंब दिल्यानंतर ते सांगतात की काय, तुम्ही 2-3 दिवसांनी नंतर आपण भांडे देऊ. आता तिथं जर स्टॉक उपलब्ध नसला तर आपण काही करू शकत नाही. स्टॉक उपलब्ध नाहीये, त्याच्यामुळे भांडे पेटी भेटत नाहीये.
पण जर स्टॉक उपलब्ध असला तर GR मध्ये असं नमूद केलं आहे बांधकाम कामगाराच्या, की बांधकाम कामगाराच्या GR मध्ये असं आहे की जर बांधकाम कामगाराचे भांडे उपलब्ध आहेत, तुमचा थंब दिला म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला भांडे भेटले. बरेचसे लोक म्हणतात की आमचे भांडे आम्हाला भेटलेच नाही, दुसरं कोणी भांडे घेऊ शकतं का? जर तुम्ही थंब दिला आणि तुम्ही त्या वेळेतच जर तुमचे भांडे दिले नाही तर त्याचा अर्थ असा आहे की तुमचे भांडे गेले, तुम्हाला नंतर दिले नाही. तर थंब घेतला म्हणजे तुम्हाला भांडे भेटले याचा अर्थ असा होतो. आता बरेचसे बांधकाम कामगार असे आहेत की ज्यांचं बांधकाम कामगारात नोंदणी तर आहे, पण त्यांची नोंदणी संपलेली आहे, म्हणजे त्याचं इनऍक्टिव्ह झालेलं आहे. आता त्यांना रिन्यू करावं लागतं. तुम्हाला माहिती आहे का, बांधकाम कामगारात ज्या दिवशीपासून तुमचं कार्ड ऍक्टिव्हेट झालं त्या दिवशीपासून 1 वर्षापर्यंत तुमचं बांधकाम कामगारात कार्ड ऍक्टिव्ह असतं. 1 वर्ष झाल्यानंतर तुमचं कार्ड परत रिन्यू करावं लागतं. हे असं प्रत्येक वर्षी बांधकाम कामगारामध्ये ते कार्ड रिन्यू करावं लागतं. आणि ते रिन्यू कशा पद्धतीने करायचं, त्याला कोणाचा शिक्का, सही शिक्का लावायचा, कोणाचं 90 दिवसाचं प्रमाणपत्र लावायचं, हे सगळं आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. की बांधकाम कामगारामध्ये जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची आहे, बांधकाम कामगारामध्ये तुमचं जर रिन्युअल करायचं आहे, तर कशा पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगारामध्ये तो फॉर्म भरून तुम्ही रिन्युअल करू शकता. त्याच्यासाठी लोक एवढे पैसे घेत आहेत, तर तो फॉर्मवर कोणाचा सही शिक्का घेऊन 90 दिवसाचं कशा पद्धतीने कागद जोडून तुम्ही तुमच्या बांधकाम कामगारात सोप्या पद्धतीने कशी नोंदणी करू शकता, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगू. त्याच्यामुळं आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला बांधकाम कामगार आणि अनेक अशा नाविन्यपूर्ण योजनेची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. त्याच्यामुळं आता सगळ्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल, तुमच्या मनामध्ये काही समस्या असेल, तुम्हाला कोणत्या योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आपण पुढचा व्हिडिओ तुमच्याबद्दल नक्की घेऊन येऊ. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.